ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. मित्रांनो, उद्या आहे गणपती बाप्पांची जयंती. गणेश जयंती आहे उद्या, विनायक चतुर्दशीही आहे आणि गणेश जयंतीही आहे. तर मित्रांनो, गणेश जयंती म्हटल्यावर आपल्या गणपती बाप्पांचा वाढदिवस आहे उद्या. आपल्या सगळ्यांचेच आवडते गणपती बाप्पा आहेत आणि सगळ्यांचेच प्रिय आहेत, लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत. गणपती बाप्पा हे सगळ्यांचेच लाडके आहेत. तर मित्रांनो, उद्या आहे गणपती बाप्पांची जयंती. तर आपल्याला गणपती बाप्पांची जयंतीच्या निमित्त विशेष सेवा करायच्या आहेत. त्या कोणत्या आहेत? तर मित्रांनो, उद्या आपल्याला सकाळी स्नान झाल्याच्या नंतर गणपती बाप्पांची पूजा करायची आहे, अभिषेक करायचा आहे. त्याचबरोबर गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल प्रिय आहे, त्यामुळे ते फूल व्हायचं आहे. त्याचबरोबर दुर्वांची जुडी व्हायची आहे, 21 दुर्वांची. मित्रांनो, शक्य झाल्यास 21 जुड्या व्हा किंवा गणपती बाप्पांना हार केला तरीही चालेल दुर्वांचा. मित्रांनो, अशा पद्धतीने ही पूजा करायची आहे गणपती बाप्पांची. गणपती बाप्पांना आवडता प्रसाद आहे मोदकाचा, तर मोदक अवश्यच तुम्ही करायचे आहेत बाप्पांसाठी. त्याचबरोबर मित्रांनो, राशी भविष्यानुसार काही मंत्र उच्चारण आहेत. 4 राशींना जे मंत्र उच्चारण करायचे आहेत आणि कोणता नैवेद्य दाखवायचा आहे तेही मी तुम्हाला सांगणारच आहे. तर मैत्रिणींनो, काय करायचं आहे आपल्याला गणपती बाप्पांच्या उद्या जयंतीनिमित्त आपल्याला 21 वेळा अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर मैत्रिणींनो, ओम एकदंताय वक्रतुंडाय यदीमहि तन्नो दंती प्रचोदयात ह्या मंत्र उच्चारणाचाही करायचा आहे जप. मैत्रिणींनो, अशा पद्धतीने ही सेवा आहेत आणि उद्या गणपती बाप्पांची जयंती आहे, विनायक चतुर्दशी आहे. हा मैत्रिणींनो, खूप छान संधी आलेली आहे आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करण्याची. गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहेत आणि आपल्या आयुष्यातले सगळे विघ्न हरण करण्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांची प्रार्थना करायची आहे, गणपती बाप्पांची सेवा करायची आहे. नक्कीच उद्या तुम्ही आवर्जून गणपती बाप्पांच्या सेवा करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.